आदिती, काय झालं? आणि तुम्ही दोघं असे का? आदिती बोल ना, काय झालं? जय, का? कशासाठी? आदिती, काका, आता सहन होत नव्हतं म्हणून सगळं खरं सांगितलं. म्हणजे अरविंद, काय झालंय? आदिती, काय झालंय सांग. जय, काय झालंय? सांगतो. मी आणि आदितीने तुम्हा सगळ्यांपासून एक गोष्ट लपवून ठेवली. ती कळल्यावर कदाचित तुम्हाला आमचा राग येईल, तुम्ही आमचा तिरस्कार कराल, पण आम्ही तुम्हा सगळ्यांना फसवलंय जुई. सॉरी. अरे असं का बोलतोयस आणि सॉरी का म्हणतोयस? जुई, माझं आणि आदितीचं लग्न झालंय. मी तुला हे खूप आधी सांगायला हवं होतं, पण नाही जमलं. अरविंद, तुम्हाला हे माहित होतं? तुम्ही मला सुद्धा नाही सांगितलं? नाही नंदिनी मॅडम, म्हणजे अरविंद काकांना सुद्धा जेव्हा कळलं ना, तेव्हा त्यांना खूप दुःख झालं होतं. ते खूप रडले होते. खूप त्रास झाला होता त्यांना सुद्धा. पण फक्त आमच्या शब्दाखातर ते कोणालाही काहीही बोलले नाही. खरंच काका, तुम्ही आम्हाला खूप सांभाळून घेतलं, खूप सपोर्ट केला. आम्हाला कोणाशीही खोटं बोलायचं नव्हतं, काही लपवायचं नव्हतं. पण ज्या परिस्थितीत आम्ही ही नोकरी स्वीकारली ना, ती परिस्थितीच अशी होती. तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आदितीचा जो नाकर्ता ठरलेला नवरा आहे ना, तो मीच आहे. माझी खूप स्वप्न होती, बिझनेसमॅन व्हायचं होतं मला.
ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आमच्या घरासाठी, आमची परिस्थिती सुधारण्यासाठी ही नोकरी करणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच आम्ही बऱ्याच गोष्टी लपवल्या. ह्या ऑफिसनी तुम्ही सर्वांनीच आम्हाला खूप काही दिले. खरं तर या ऑफिसनी आम्हाला एक कुटुंब दिले. नाही, खरंच तुम्हाला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता आमचा. तुम्ही आमच्यावर चिडा, रागवा, पण आम्हाला खोटारडं समजू नका प्लीज. नाही, पण ही नाती खोटी नव्हती. तुमच्यावरचं प्रेम खोटं नव्हतं. या ऑफिसमुळे आम्हाला खूप काही मिळालंय. एक कुटुंब, तुमच्यासारखी माणसं, ही नाती, माझे हरवलेले पप्पा, आऊ, अविनाश सर, आम्हाला तुमचा कोणाचाही विश्वास गमवायचा नाही. नवरे काका, ऑफिसचा नियम मोडला आम्ही. आम्हाला इथून जायला हवं. काय चुकलं माझं? मी कोणावर जबरदस्ती केली होती का? नाही गट्टू, या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये. चूक त्यांचीच आहे. तू तुझे नियम बनवले होतेस, ते जर त्यांना पटत नव्हते तर त्यांनी इथे नोकरी करायची नाही. काय काय स्वप्न पाहिली होती ना आपण. जयमध्ये स्पार्क आहे, तो आपला बिझनेस कितीतरी मोठा करेल असं म्हणायचंस तू नेहमी. आणि अदिती तर एवढा विश्वास ठेवला होता आपण त्यांच्यावर. मदत केली त्यांना अडीअडचणीच्या वेळेला, आणि त्यांनी म्हणजे गरजेपोटी का होईना आपण हे असं वागायचं. त्यांना फक्त आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतात. बरोबर आहे तुझं. सगळ्यांनाच फसवलं त्यांनी. नवरा बायको असूनही नवरा बायको सारखे राहिले नाहीत ते इथे. पण का करावं लागलं असेल त्यांना असं? नाही म्हणजे कारण काही असली तरी हे चूकच आहे. पण गट्टू, त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली झाली की त्यांनी स्वतः येऊन हे आपल्याला सांगितलं. नाहीतर अजून किती काळ आपण अंधारातच राहिलो असतो. मी पण काय वेड्यासारखी वागत होते. जयला सांगत होते, अदितीच्या नवऱ्यालाच, की अविनाश आणि अदिती सॉरी गट्टू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे तुला खूप सहन करावं लागतं. गट्टू, तुला काय त्रास होतोय कळतंय मला. आता त्या दोघांबद्दल जो काही निर्णय तू घेशील ना,
तो मला मान्य आहे. फक्त एकच सांगते, नीट विचारपूर्वक निर्णय घे. तुझा निर्णय काही असला ना तरी गट्टू, मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे. खूप मिस करेन मी तुम्हा सगळ्यांना. नंदिनी मॅडम, तुमचा प्रसाद आणि तुमच्या हातचा डबा खूप मिस करेन. तिलोत्तमा मॅडम, आयुष्यात कधी कुठलाही निर्णय घ्यायचा झाला ना तर सगळ्यात आधी तुम्हाला फोन करेन. सारिका मॅडम, खरंच तुमच्या सल्ल्यांची खूप मदत होईल. थँक्यू. अदिती, आम्ही सगळे कायम तुमच्या सोबत आहोत. सो डोंट वरी. खूप आठवण येईल तुम्हा सगळ्यांचीच. मला पण. काका, मला पण सगळ्यांची खूप आठवण येईल. कारण मी पण इथे नाही राहणार. काका, काय करता तुम्ही? तुम्ही असं सोडून नाही जाऊ शकत. नाही, मी नाही. मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आपण दुसरीकडे एकत्र काम करू. माझा जीवच नाही लागणार इथे. माझी मुलं जर इथे राहणार नसेल तर मी इथे राहून काय करू? थांबवा हे सगळं. मी बोलते ना विनय सरांशी, आऊंशी मी बोलते. वाटल्यास आपण सगळे बोलू ना. असं मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. यापुढे मी जेवढं सांगेन तेवढं सगळ्यांनी ऐकायचं. जयराम आणि आदिती जे काही वागले त्याची शिक्षा त्यांना मिळायलाच पाहिजे. या ऑफिसमध्ये कोणाहीसाठी काहीही बदललं जाणार नाही. जो नियम एकासाठी असेल तोच नियम सर्वांना लागू होईल आणि त्याला कोणीही अपवाद नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ऑफिसमध्ये कुठलाही बदल करण्याचा अधिकार फक्त मला आहे. आऊनी तुम्हाला काल सांगितलं असेलच की मला एक अत्यंत महत्त्वाची अनाउन्समेंट करायची. मी आणि आऊनी मिळून हा निर्णय घेतलाय, त्यामुळे ती गोष्ट मी आधी तुम्हाला सांगतो आणि मग जयराम आणि आदिती तुमच्या दोघांचं काय करायचं तेही सांगतो. यानंतर या ऑफिसमध्ये लग्नासाठी बंदी नाही. देव टूर्स मध्ये
लग्न झालेली जोडपी काम करू शकतील. आणि हा निर्णय अंतिम असेल. या निर्णयानुसार जर कोणाला देव टूर्स मध्ये काम करायची इच्छा नसेल तर त्यांनी तसं कळवावं. आणि तेही नोकरी सोडू शकते. माझी अनाउन्समेंट झाली आणि मिस्टर जयराम आणि अदिती यांना शिक्षा म्हणून हे ऑफिस सोडून कुठेही जाता येणार नाही. उद्यापासून त्यांना इथे नव्याने रुजू व्हावं लागेल. आणि हा कदम काका, मी तुमचा राजीनामा ऍक्सेप्ट केलाय. नाही, मी कुठे दिलाय राजीनामा? माझी ही मुलं इथेच राहणार असतील तर मी जाऊन काय करू? प्लीज सर, सॉरी, प्लीज सर. सॉरी. सॉरी. आता झालं गेलं विसरून जा आणि नव्याने आयुष्याची सुरुवात करा. ती काय म्हटलं होतं? कुमू माझी मैत्रीण आहे, ती याला लगेच माफ करणार म्हटलं होतं मी. तुमची मैत्रीण म्हणून जर का माफ करायचं असतं ना तर तिने इतक्या लवकर माफ केलंच नसतं. कमालच आहे हा तुमची. म्हणजे मला याबद्दल कधी काही कळलंच नाही. कोणी सांगितलंच नाही मला याबद्दल. सांगितलं नाही म्हणजे काय? आम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक तुझ्यापासून ते लपवून ठेवलं होतं. का? अगं का म्हणजे काय? तुला कळलं असतं म्हणजे सगळ्या जगाला नसतं का कळलं? वा वा, आज पहिल्यांदा ही अशी झणझणीत बोलले. हिला नाही तर सगळे शाल जोडे मलाच असतात. असो मुलांनो, मला आज तुमचा अभिमान वाटतो. काय तुमचा नाईलाज म्हणून तुम्ही इतके दिवस खोटं बोलत राहिलात, पण परिस्थिती चिघळायला लागल्यावर सगळ्यांसमोर खरं बोलायची हिंमत पण दाखवली. स्वतःची चूक कबूल केलीत. हो, बरोबर आहे तुमचं केतकर. मीही तुमच्याकडून एक गोष्ट शिकलोय. कुठलीही गोष्ट कुणापासूनही लपवून ठेवायची नाही. तुम्ही शिकलात म्हणजे? तुम्ही काय लपवलं आता? काय बोलत का नाही? हा अण्णा, सांगा सांगा, बोला. शोभा,
आज सगळं आनंददायी वातावरण आहे. तेव्हा सांगून टाक, त्या दिवशी वास कोणी फोडला होता? मी आले. हा थांब शोभा. केतकर, त्या दिवशीचा पराक्रम या शोभाचा होता. अण्णा, मला सुद्धा हेच वाटलं होतं. ही काही सुधारायची नाही. तेव्हा काय बोलणार मग? अण्णा, मी आहे ना, तुम्ही काय काळजी करू नका. या शोभीला सुधारायची जबाबदारी माझी आता. बरं, आता मला सांगा, उद्याचं काय ठरलंय? खरं तर उद्या ऑफिसमध्येच गेल्यावर कळेल. दाभोळकर साहेब. अरे मॅडम, या ना, या प्लीज बसा. हा प्लीज. तुम्ही आज स्वतःहून माझ्या केबिन मध्ये आलात म्हणजे काम तसंच महत्वाचं आणि अर्जंट असलं पाहिजे, नाही? बरोबर ओळखलं दाभोळकर साहेब. अविनाशनी असं ठरवलंय आणि त्याच्या त्या निर्णयाशी मी सुद्धा सहमत आहे की आपण आता जे प्रोजेक्ट करतोय ते पूर्णपणे जय सांभाळेल आणि ह्या प्रोजेक्टमध्ये जयला पार्टनरशिप सुद्धा दिली जाईल. तुम्ही हे मला विचारायला आलाय का फक्त सांगायला आलाय? दाभोळकर साहेब, तुम्ही सुद्धा आमचे पार्टनर आहात, तेव्हा एक मिनिट. यू मीन टू से की मी तुमचा पार्टनर आहे आणि आता जय तुमचा पार्टनर होणार आहे, सो मी आणि जय एक. नो वे. त्याची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही. माझ्या लेवलला येऊ शकत नाही तो. असं काय बोलताय दाभोळकर साहेब? तुम्हीच तर इतके दिवस त्याचं एवढं कौतुक करत होता आणि आता त्यांनी मेहनतीने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. स्वतःच्या हिमतीवर तो आजवर इथवर पोचलेला आहे आणि मला खात्री आहे एक दिवस तो नक्की तुमच्यासारखा मोठा बिझनेसमॅन होईल. नो. आज मी हे जे एवढं उभं केलं ना ते कुठल्याही खोटेपणावर नाही. जयची आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही. अत्यंत खोटा माणूस आहे. कितीही टॅलेंटेड आणि कितीही हुशार असला तरी सुद्धा अहो कित्येक गोष्टी तुम्हाला माहीतही नाहीये म्हणून तुम्ही एवढा विश्वास टाकताय त्याच्यावरती. त्या जर कळल्या ना तुम्हाला तर काय काय होईल? कुठल्या लपवलेल्या गोष्टींबद्दल बोलताय तुम्ही? जय आणि आदितीचं लग्न झालेलं आहे याबद्दलच ना? आम्हाला माहिती आहे. त्या दोघांनी स्वतः येऊन सांगितलंय. मग आता तुमच्या ऑफिसच्या नियमाप्रमाणे. नियम काय दाभोळकर साहेब? बदलू शकतात. नियम हे माणसांसाठीच बनवलेले असतात ना. मग तशीच वेळ आली तर ते बदलायला काहीच हरकत नसते. तर दाभोळकर साहेब
जयच्या पार्टनरशिप बद्दल तुमचं मत घ्यायला आले होते मी. जर मला हे मान्य नसेल तर देव टूज मधली माझी सगळी इन्व्हेस्टमेंट मी एका क्षणात. दाभोळकर साहेब, इतकी वर्ष बिझनेस करताय तुम्ही. बिझनेस मध्ये कोणी कोणासाठी थांबत नाही हे काय मी तुम्हाला सांगायला हवं? एवढा प्रचंड पैसा नव्याने उभा करणं हे अवघड आहे, पण अशक्य नाही. आणि माझी खात्री आहे आमचं देव टूर्सचं कुटुंब हे आव्हान नक्की पेलेल. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये हे? नाही, सोपं नाहीच आहे. मी म्हटलं ना खूप अवघड आहे. पण पैसा महत्वाचा नाही, नाती महत्वाची असं मी मानते. आणि जय अदितीने तर नाती जपण्याचं फार अवघड काम आयुष्यभर केलेलं आहे. दाभोळकर साहेब, पार्टनरशिप काय एका क्षणात तोडता येईल, पण नाती नाही सहजासहजी तोडता येणार. हे बघा, तुमच्या पर्सनल गोष्टीत बोलण्याचा तसं म्हणजे मला अधिकार नाही, पण तरी सुद्धा सांगते. आपला इतक्या वर्षांचा स्नेह आहे, त्या अधिकाराने सांगते. जयशी लग्न करण्याचा अदितीचा निर्णय बरोबरच होता. तुम्हाला हे मान्य होणार नाही, पण जरा विचार करा. सगळे तुमचे पूर्वग्रह बाजूला ठेवून जरा खुल्या दिलाने जयकडे बघा प्लीज. त्याच्यासारखा मुलगा शोधून सापडणार नाही. एवढा हुशार, मेहनती, कर्तबगार, समंजस. येस सांगडे. हो साहेब, सगळी तयारी झाली. ठीक आहे, तू हो पुढे, आम्ही आलो. हो. तर दाभोळकर साहेब, माझ्या मते तरी त्या दोघांचं काहीही चुकलेलं नाही. नाही, एक वेळ आपण असं धरून चालू की त्या दोघांनी खूप मोठी चूक केलेली आहे. पण आपली मुलं आहेत ती. मुलांना मोठ्या मनाने आपण नाही माफ करणार तर कोण करणार? प्लीज माफ करा त्यांना. अदिती मुलगी तुमची एकुलती एक मुलगी आहे. तुमची सगळी धडपड तिच्या सुखासाठीच चाललेली आहे ना. पण एक लक्षात घ्या, तिचं सुख हे तुम्ही आणि जय दोघांबरोबरही बांधलेलं आहे. ते सुख तिला आता नाकारू नका. चला, ऑफिसमध्ये आज एक सरप्राईज आहे आणि तुम्ही त्या सगळ्याचा एक भाग आहात. या. थांबा थांबा. काय
तुम्हाला काय वाटतंय? एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही असे सहजासहजी सुटाल? आज जर तुम्हाला ऑफिसमध्ये प्रवेश करायचा असेल तर अदितीने उखाणा घ्यायला लागेल. तरच ऑफिसमध्ये प्रवेश करता येईल, एंट्री मिळेल. अरे बोला ना तुम्ही सगळे पण. आदिती मॅडम घ्या ना. आदिती लवकर घे, नाही तर नवरे रागवतील. थोरा मोठ्यांना नमस्कार करते. आशीर्वाद सदैव असावा. थोरा मोठ्यांना नमस्कार करते. आशीर्वाद सदैव असावा. जयराम सोबत देवटूरच्या कुटुंबात सामील होते. संपून सारा दुरावा. येऊ दे तिला आतमध्ये. थांबा ना काका. हो 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 हो, पण आधी बाप्पाचं दर्शन, आशीर्वाद आणि मग आत. चला चला. आज पती पत्नी म्हणून मी तुम्हा दोघांचं देव टूर्स मध्ये नव्याने स्वागत करते. सुखी राहा. अरविंद काका, आतापर्यंत खूप सांभाळून घेतलात तुम्ही आम्हाला. चुकून काही बाई बोललो असेल तर माफ करा. असं काही नाही. काय द्या. या ना एक मिनिट इकडे. अगं काय? या ना, या जरा. हे बाजूला ना साई प्रसाद. अरे हा, आता नमस्कार करा. सुखी राहा. नंदिनी, कदम, काही नाही आऊ, ही रजनी होगाच काहीतरी. काय नंदिनी? अरे माझ्या कशाला पाया पडताय? तिलोत्तमा मॅडम, तुम्ही जशी साथ दिलीत ना, ती आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. सारिका मॅडम,
तुमच्या दोघींसारखा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड प्रत्येकात असायला हवा. नवरे काका, चालू द्या तुमचं. आज काही घाई नाहीये. वा वा, देव टूर्स खरंच बदललाय म्हणायचं. वा नवरे, क्या बात आहे. नाही, अरे माझ्या पाया पडू नका. असं कसं नवरे काका? तुमचा मान आहे तो. हो, आणि फक्त तुमचाच नाही, तांगडेंचा सुद्धा. हो असं काय करताय आदिती मॅडम? माझ्या कशाला पाया पडताय? नाही ना तांगडे, आम्हाला सगळ्यांचेच आशीर्वाद हवे. हा, आता तुम्ही ठरवा तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे की नाही ते. नाही असं नाही, पण माझ्या कशाला पाया पडताय ना? नाही, मी तर आहेच की तुमच्या बरोबर. आणि ना जय सर, मी तुमचा लव गुरु होतो हे विसरू नका. हा, अरे साई सर, रजनी मॅडम, तुम्हाला काय गरज लागली ना तर मला सांगा. म्हणजे हा, एक मिनिट तांगडे, काहीतरी रॉंग नंबर लागलाय तुझा. थांब जरा, इकडे आहे का? अगं हे ना. हा, यांना लागेल मदतीची गरज. अरे बापरे, हे कधी झालं? नवर सर, कधी काय? हे काय आता नवीन? हे नवीनच आहे आई साहेब. कॉंग्रॅच्युलेशन्स जय. तू बिझनेस मध्ये बदल घडवून आणतोय हे दिसत होतं, पण एवढा बदल घडवून आणशील असं नव्हतं वाटलं. आऊ, अविनाश सर नाही आले? आहोत आम्ही इथेच, कुठेही गेलेलो नाही. पप्पा, आशीर्वाद नाही दिलात तुम्ही? मी काय आशीर्वाद देऊ तुला बेटा? बघ ना, माझ्या अहंकारामुळे मी आयुष्यात खूप काही गमावलं, पण आज तोच गळून पडल्यानंतर माझी मुलगी मला परत मिळाली, आणि मुलीबरोबर जावई सुद्धा. तू जिंकलीस, जिंकलीस तू. पप्पा, असं नका म्हणू. झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू. आज तू तुझं वचन पूर्ण केलंस. देव टूज मध्ये तुमच्या नात्याला मान मिळवून दिलास. सदैव सुखात रहा. अगं, एक बाप दुसरा काय आशीर्वाद देणार नाही?
थँक्यू सर. आज तुमच्यामुळे मला माझं सगळं काही मिळालं. थँक्यू आऊ. असं नाही आदिती, जे तुमचं होतं ते तुम्हाला मिळणारच होतं. पण कदाचित तुम्हाला ही कल्पना नसेल की तुम्ही दोघांनी या ऑफिसला खूप काही दिलंय. जे ऑफिस मी माझ्या स्वप्नात बघायचो ते हे नाही. पण हो, हे त्याही पेक्षा खूप चांगलं आहे. आधी खूप भीती असायची मला. कंपनीचा लॉस, कंपनीचं स्टेटस, हे असं सगळं डोक्यात असायचं. बदल आणायचा होता, पण तो नेमका कसा हे कळत नव्हतं. पण तुम्ही दोघांनी तो घडवून आणला. या कंपनीला बदलण्याआधी स्वतःला बदलण्याची गरज आहे. याची जाणीव तुम्ही दोघांनी मला करून दिली. आऊ नेहमी म्हणायची मी बदलतोय, पण मला ते कधीच पटायचं नाही. पण आज हा नियम मी बदललाय, याचा अर्थ मी खरंच बदललोय हे लक्षात आलंय माझ्या. आज जे काही आहे त्याचं क्रेडिट खरंच फक्त तुमच्या दोघांचं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच अदिती, जयराम, आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. खरं तर तुम्ही आम्हाला जे काही दिलंय ना त्याची परतफेड आम्ही कधीच नाही करू शकत. त्याची काही गरज नाहीये जय. नव्या रूपातल्या या देव टूर्सच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नाही 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 आऊसाहेब, म्हणजे केक कापायला पाहिजे ना, म्हणजे असं सेलिब्रेट करायला पाहिजे ना. मी केक घेऊन येतो. आलो.